मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे। परभणीत येथील जिंतूर तालुक्यातील एका 30 वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। जिंतूर तालुक्यातील भोशी गावातील गणेश आश्रुबा ठोंबरे या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला। रविवारी सकाळीच्या सुमारास गणेशनं आपल्या राहत्या घरी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे। घटना लक्षात येतात नातेवाईकांनी गणेशला तातडीनं जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं, मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्राथमिक पंचनामा सुरू केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। दरम्यान गणेश हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्यात होता असा दावा त्याच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे। घटनास्थळी आढळलेल्या चिठ्ठीत या आरक्षणाच्या प्रश्नाचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे। गणेशच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार मागील काही दिवसांपासून तो मराठा समाजाच्या आरक्षणाचा काहीच उपयोग होत नाही असं बोलत होता। त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नामुळेच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं का याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे। गणेशच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी आणि आर्थिक मदत मिळावी अशी मागणी त्यांचे चुलत भाऊ आणि पंचायत समितीचे सदस्य भास्करराव ठोंबरे यांनी केली आहे। मात्र या घटनेमागचं नेमकं कारण काय, गणेशच्या चिठ्ठीत नेमकं काय नमूद होतं आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न त्याच्या या टोकाच्या निर्णयामागचं खरंच कारणीभूत होता का, या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या तपासातूनच स्पष्ट होतील। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा लोकाशा TV।